नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. सावरकरांना भारतरत्न मिळालंच पाहिजे. उद्धव ठाकरे. ठाणे जिल्हा परिषदेच्या विकास कामांची मंत्र्यांद्वारे झाडाझडती. आणि संस्कार आणि कोकण विकास संस्थान आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं आंबा आणि धान्य महोत्सवाचं आयोजन. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर जगाला कळावेत, यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलं. ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये गेले 3 दिवस सुरू असलेल्या सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उद्धव ठाकरे यांनी सावरकरांची महती सांगितली. एवढं वाचन करूनही सावरकर मलाही पूर्णतः समजलेले नाहीत, अशी प्रांजळ कबुली देत ही महान व्यक्ती महाराष्ट्रात जन्मली हे आपल्या सगळ्यांचं भाग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. देशावर जेव्हा जेव्हा गंडांतर आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत कोणते ना कोणते दैवत जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषांनी केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं नेतृत्व केलंय. या थोर पुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, परंतु त्यापूर्वी हे थोर पुरुष स्वतः समजून घेणं आवश्यक आहे. शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी तर सावरकरांनी वयाच्या 16व्या वर्षी देशहितासाठी स्वतःला झोकून दिलं. इंग्रज अधिकाऱ्याचा वध करणारे चाफेकर बंधू हसत हसत फासावर चढले. एकाच कुटुंबातील 3 मुलं फासावर जाण्याचं उदाहरण जगात अन्यत्र कुठेही नसेल. पारतंत्र्याच्या बेड्या आवळत असताना सावरकरांसारखा सूर्य महाराष्ट्रात जन्माला आला. त्यांनी देशासाठी काय काय भोगलं हे जाणून घेतल्याशिवाय तरुण पिढीला स्वातंत्र्याचं महत्त्व समजणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अखंड हिंदुस्थानचं स्वप्न सावरकरांनी पाहिलं होतं, ते कधी पूर्ण होणार असा प्रश्न करून काश्मीरमधील पाक पुरस्कृत हल्ले आणि अरुणाचलमधील गावांची नावं बदलणाऱ्या चीनचा ठाकरे यांनी निषेध केला. जास्तीत जास्त हिंदूंनी सैन्यात भरती व्हावं, साहित्यिकांनी लेखण्या मोडून बंदुका हातात घ्याव्यात, या सावरकरांनी केलेल्या आवाहनाचं स्मरण ठाकरे यांनी करून दिलं. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करणं देशासाठी महत्वाचं आहे. सावरकर हे या देशाचे रत्न होतं. हे जगाला कळावं यासाठी ते आवश्यक आहे. सरकार आपलंच आहे, त्यामुळे यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे का, असा प्रश्न करून ही मागणी शासन दरबारी रेटण्यासाठी एकजुटीनं समोर येण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं. सावरकर म्हणजे हजारो व्होल्टेज असलेलं ऊर्जा केंद्र आहे. हे संमेलन सर्व कार्यकर्त्यांचा परिश्रम आहे, पण संमेलनानंतर आपण सावरकरांचे विचार किती आत्मसात करणार हा महत्वाचा मुद्दा आहे. राजकारणाचं हिंदुत्वीकरण झालं पाहिजे आणि सामाजिक समरसता ही सावरकरांची 2 सूत्र महत्वाची असून ती व्यक्तिगत, सार्वजनिक आणि राजकीय जीवनात प्रत्यक्षात येणं आवश्यक आहे, असा आग्रह संमेलनाध्यक्ष रमेश पतंग यांनी धरला. सावरकरांचे विचार आपल्याला जगावे लागतील तरच सामर्थ्य निर्माण होईल. कोणताही हिंदू अस्पृश्य असणार नाही. मी माझ्या जातीपुरता मर्यादित राहणार नाही. आपण सावरकर जगलो तरच या संमेलनाचं सार्थक होईल, असंही ते म्हणाले. तत्पूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचंही समायोजित भाषण झालं. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्नानं गौरवित करण्याच्या मागणीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सावरकर विचार विरोधी नेत्यांना स्थान दिल्याचे टीकेचे धनी झालेल्या आयोजकांनी समारोप सोहळ्यामध्ये परखड विचार मांडून सर्वसार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहसी जीवन, त्यांचं साहित्य तरुण पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यवीर, साहित्यिक, साहसी आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून सावरकरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं.
वर्षभरात केलेल्या आणि अर्धवट राहिलेल्या विविध विकास कामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्याची पद्धत भाजपा सरकारनं नुकतीच सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपताच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विकास कामांचा आढावा मंत्री राज्यमंत्र्यांद्वारे घेतला जातोय. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या विकास कामांची झाडाझडती 24 एप्रिल रोजी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे घेणार आहेत. त्यासाठी खाते प्रमुखांच्या रंगीत तालमीला प्रारंभ झालाय. जिल्हा परिषदेच्या विकास कामांचा आढावा सुरू होण्याआधी बांधकाम राज्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील करोडो रुपये खर्चाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेऊन संनियंत्रण समितीला धारेवर धरणार आहेत. कृषी विभागासह ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे विभागानं या जलयुक्त शिवार अभियानाची जी कामं जिल्ह्यात केली आहेत त्यातील पूर्ण अपूर्ण कामांसह भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीस अनुसरून चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मार्च संपताच अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या कामांकडे लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रशासनानं वर्षभरात काय केलं, दरम्यान आलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, शिवाय वर्षभर करण्यात येणाऱ्या विकास कामांचा उहापोह या बैठकीत होण्याची अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जाते. त्यानुसार या भुसे जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याची अपेक्षा आहे. 5 वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून जिल्हा परिषदेवर राजकीय बॉडी नाही. जिल्ह्यातील धुरंधर राजकारणाने विरोध निवडून आलेल्या सदस्यांविरोधात न्यायालयात धाव घेऊन तत्कालीन निवडणुकीला स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे अधिकारी राज असलेल्या या जिल्हा परिषदेच्या कामकाज आणि विकास कामांचा आढावा जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली असून आता यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून लागलंय. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. ठाण्यातील कळवा खारेगाव येथील आत्कोंकेश्वर नगरात खेळणाऱ्या 4 वर्षाच्या मुलावर डुकरांनी जीवघेणा हल्ला केला. एका महिलेच्या सतर्कतेमुळे या मुलाचा जीव वाचलाय. हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. आत्कोंकेश्वर नगरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट झालाय. परिसरात घराबाहेर खेळणाऱ्या सूरज चंडालिया या 4 वर्षाच्या मुलावर मोकाट डुकराने जीवघेणा हल्ला केला. मुलगा जीव वाचवण्यासाठी ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाज एका महिलेनं ऐकला आणि तिनं मुलाकडे धाव घेतली. तिनं हातातली बादली डुकरांच्या दिशेनं फेकली. तसंच दगडही मारल्यानं डुकरांनी तिथून पळ काढला. महिलेनं डुकरांना पेटाळून लावल्यानं मुलाचा जीव वाचला अशी प्रतिक्रिया हल्ल्यात जखमी झालेल्या सूरजची आई लक्ष्मी चंडालिया हिनं व्यक्त केली. डुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सूरजला तातडीनं कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याची प्रकृती अद्यापही गंभीर आहे असं नातेवाईकांनी सांगितलं. दरम्यान या घटनेमुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त न करणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. पालिकेनं मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे. ऐतिहासिक वस्तू बघितल्यानंतर लगेचच मनाच्या कंगोऱ्यात दडून बसलेला इतिहास ताजा होतो. त्यामुळे एक प्रेरणास्थान ठरणाऱ्या या ऐतिहासिक वस्तू जतन करण्याचा मोह अनेकांना होतो. परंतु तरी चक्क 300 वर्षांपूर्वी ठाण्यातील कोपरीतील विसर्जन घाटावर उलट्या गाडून ठेवलेल्या तोफा अद्यापही मोकळा श्वास घेऊ शकत नाहीयेत. निसर्गाचं वरदान मिळालेल्या ठाणे शहराला इतिहासाची वेगळी पार्श्वभूमी आहे. मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून ओळखू पाहणाऱ्या ठाण्यात ऐतिहासिक गोष्टींच्या खाणाखुणा आजही आढळून येतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील सेंट्रल जेल हा पूर्वीचा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध होता. इंग्रजांच्या अगोदर भारतात प्रवेश करणाऱ्या पोर्तुगीजांनी समुद्र किनाऱ्यांचं महत्व ओळखून काही भुईकोट किल्ले बांधले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यापैकीच हा भुईकोट किल्ला. आज ठाणे खाडीचं पात्र फारच आकुंचन पावलं असलं तरी पूर्वी खाडीची किनारपट्टी समुद्रासारखी होती. 16व्या शतकात पोर्तुगीज आणि अरेबियन लोक या बंदराचा व्यापारासाठी वापर करत होते. ठाणे बंदरातून पडावातून माल वाहतूक व्हायची. त्यामुळे ठाण्याचं महत्व ओळखून या ठिकाणी 1730 ते 1737 या काळात
हा पोर्तुगीजांनी किल्ला बांधला असल्याची माहिती इतिहासात आहे. दरम्यानच्या काळात हा किल्ला अर्धवट स्थितीमध्ये असताना पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तब्बल 40 तोफा तैनात ठेवण्यात आल्या होत्या. बंदर असल्यामुळे जलमार्गाने शत्रूला रोखण्यासाठी तोफांचा वापर करायचा होता. परंतु मराठेशाहीत या तोफांचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे तोफा किल्ल्यात पडून होत्या. ब्रिटिशांच्या राजवटीत डोंगर दऱ्यांमधील युद्ध मागे पडून मैदानी युद्ध मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आणलेल्या या तोफा अखेर बंदरावर ठेवण्यात आल्या. पुढे या तोफांचा उपयोग जहाजे बांधण्यासाठी करण्यात आला असल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत. या तोफांचं संवर्धन व्हावं अशी मागणी स्थानिक करत असून ठाण्यातील इतिहास अभ्यासक देखील असं सांगतायत. विसर्जन घाट हा कोपरीकरांचा चौपाटीचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथील सूर्योदय आणि खाडीत विविध पक्षी बघण्यासाठी पर्यटक येत असतात. परंतु या पर्यटकांना आणखीन एक जागा खुणावते ती म्हणजे इथे जमिनीमध्ये उलट्या काढून ठेवलेल्या तोफा. बंदरावर एकूण 19 तोफा होत्या. मात्र त्यापैकी 5 तोफा खाडीतील चिखलात रुतलेल्या असून अवघ्या 14 तोफा दिसतायत. या तोफेची उंची सुमारे 7 ते 8 फूट उंच असून 20 वर्षांपूर्वी या तोफा सहज ओळखता येत होत्या. पण आता या तोफा जमिनीत खूप आत रुतल्या असून त्या स्पष्टपणे ओळखता येत नाहीयेत हीच तर खंत आहे. कडाक्याच्या उन्हात वारा पाऊस नसतानाही ठाण्यातील नौपाडा भागातील भास्कर कॉलनी येथील रस्त्यावरील वृक्षाची फांदी कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेमध्ये 2 दुचाकी स्वार बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन पथकानं धाव घेऊन फांदी हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान या रस्त्यावर उड्डाण पुलाचं काम सुरू असल्यानं रस्त्यालगतच्या वृक्षांना धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. ठाण्यातील भास्कर कॉलनी येथे MMRDAच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या ब्रिजचं काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या बाजूची झाडं तोडण्यात येत आहेत. असंच एक झाड अर्धवट तोडल्यानं झाडाची मोठी फांदी पडली. परंतु सुदैवानं यावेळी तिथे उभ्या असलेल्या महिला वाचल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांकडे वेळेवर मिळतच नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्यातच गेल्या वर्षी तुरडाळीला गेल्या वर्षी 13,000 रुपये क्विंटल भाव होता. परंतु यंदा केवळ 5,000 रुपये क्विंटल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याची खंत प्रसिद्ध सिने अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे मकरंद अनसपुरे यांनी केले. तसंच शेतकऱ्यांना नुकसान झालं तरी खासगी सावकार आणि बँकांच्या मागे कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याचं मकरंद अनसपुरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सरकारच्या वतीनं खास करून शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवली जाते. परंतु त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतातच असं नाही. त्यातच लग्नाच्या वेळेस हुंडा मागितला जातो. केवळ घरी खाण्यासाठी असणारी जमीन विकली जाऊ नये याकरता लग्न न करता आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याची खंत मकरंद यांनी व्यक्त करत त्याबरोबरच राज्यातील नुकत्याच झालेल्या शीतल वायाळ तसंच मोहिनी विसे यांच्या आत्महत्येची उदाहरणं देखील मकरंद यांनी दिली. राज्यात जलशिवार योजना अंतर्गत काम केलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील दुधगाव तसंच शिरोळ कासार या ठिकाणी आता शेती पिकली आहे. शेतकऱ्यांच्या मुलींच्या आत्महत्या होत असताना दुसरीकडे सामूहिक विवाहाचा पर्याय समोर आला पाहिजे असं सांगून मराठवाडा आणि कोकणातील शेती पद्धती सांगून कोकणात पर्याय आहेत तर केवळ कोरडवाहू शेती मराठवाडा आणि विदर्भ येथे होते असं देखील मकरंद यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना देखील जोडधंदा दिला पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं. यावर्षी पहिल्यांदाच ठाण्यामध्ये संस्कार संस्था आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं धान्य महोत्सव भरवण्यात येतो आहे. 1 ते 4 मे हा धान्य महोत्सव गावदेवी मैदानाजवळ ठाणे स्टेशनच्या जवळ गावदेवी मैदानात आहे आणि 6 ते 10 मे हा महोत्सव पाटलीपाड्यामध्ये घोडबंदर रोडला माझी आई शाळेच्या प्रांगणामध्ये होणार आहे. मी सगळ्यात आधी नाम फाउंडेशनच्या वतीने संजय केळकर साहेबांचे फार मनापासून आभार मानतो की त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या महोत्सवासाठी आम्हाला सुचवलं आणि नुसतं सुचवलं नाही तर यामध्ये जागा उपलब्धीपासून स्टॉल उपलब्धीपासून जेवणाच्या सोयीपर्यंत सगळ्या गोष्टींचं बारकाईने त्यांनी मदत उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आधी सगळ्यात त्यांचे आभार. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा सावरकरांना भारतरत्न मिळालंच पाहिजे. उद्धव ठाकरे. ठाणे जिल्हा परिषदेच्या विकास कामांची मंत्र्यांद्वारे झाडाझडती आणि
संस्कार आणि कोकण विकास संस्थान आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं आंबा आणि धान्य महोत्सवाचं आयोजन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलघाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.